12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअर साठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त। कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर साठी तयार केले जाते। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल कोर्स, स्टार्टअप्स। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त। प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, मोबाईल नंबर 7722053503। प्राध्यापक राहुल मेहत्रे, मोबाईल नंबर 7722053510। नमस्कार, जी न्यूज चॅनल। आपण कर्जत शहरातील महत्त्वपूर्ण बातमी आता या ठिकाणी पाहणार आहोत। कर्जत शहरातील प्रगतशील शेतकरी आणि सर्वांचे लाडके असणारे भाऊ कैलासवासी चंद्रकांत राऊत उर्फ भाऊ यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज श्री क्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला। कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही येथे उपस्थित होते। चर्चेसाठी कोणाला हाकमारण्याची बोलावण्याची गरज भासत, कारण त्या कीर्तीच्या घेणे लागे वासनेच्या संगे तेच झाले अंगे हरिरूप। ही वासना इतकी भयानक आहे की ती शमत नाही, ती दमत नाही, तिचा आपल्या अंतःकरणावर इतका प्रभाव आहे की आपण कधीतरी परोपकारासाठी, कधीतरी दुसऱ्याची पीडा घालवण्यासाठी उपयोगीला यावं हा विचार आहे साधू संतांचा। संत या विचाराशी तादात्म्य करतात। कधी वाटतं असं अनुषंगाने पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जीवन जगताना प्रत्येक कृती आपल्याकडून अशी अपेक्षित आहे की जे भविष्यातल्या पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल आणि उद्धाराला कारणीभूत ठरेल, त्याच्या सुखाला कारणीभूत ठरेल। म्हणून एक बुद्धीचा सद्योग त्याचबरोबर भाऊंच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण। त्यांचे वडील चंद्रकांत राऊत सर्वांचेच भाऊ यांच्या दशक्रिया विधीसाठी जमलेले सर्वच दुःखांकित बंधू आणि भगिनी, निश्चितच भाऊच्या जाण्यानं या परिवारावर जो आघात झालाय, जे दुःख झाले त्याच्यातून सावरण्यासाठी परमेश्वराने या परिवाराला शक्ती, बुद्धी, सामर्थ्य द्यावं व कैलासवासी भाऊ यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमचे नेते आदरणीय विधानकर सभापती राम शिंदे साहेबांच्या वतीनं भावपूर्णाची श्रद्धांजली वाटून थांबतो। पिताश्री त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला आणि या भागातील सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील लोकांना जी उणीव भासेल त्याबद्दल मी आपल्या या राऊत कुटुंबाला एक त्यांच्या या इथल्या कार्याने आणि या समाजाच्या ज्या त्यांनी जे त्यांचं ज्या भागामध्ये जे कार्य आहे त्या कार्याला आज खरं बापू दादांच्या जाण्याने खूप असं दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखातून या कुटुंबाला सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी मी माझ्या मांगडे कुटुंबियाच्या वतीने आणि कात्रजमधील आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या, पुणे शहर या पक्षाच्या वतीने मी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी विश्वासाने प्रार्थना करतो। थांबतो। हरिओम। आपण सर्वजण माझे सहकारी मित्र
नामदेवरावजी राऊत यांचे वडील चंद्रकांतजी राऊत यांचं गेल्या 10 दिवसापूर्वी दुःखदायक निधन झालं. राऊत परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईकांना अतिशय जे दुःख अतिवाचं दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वरानं त्यांना द्यावी. मी आपणा सर्वांच्या वतीनं संत सद्गुरू गोदर महाराज यांनी प्रार्थना करतो की भाऊंच्या आत्म्याला परमेश्वरानं चिरशांती देऊ अशी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सर्व बापू त्याचबरोबर पंत आणि 2 भावंड सर्वांना अत्यंत दुःख झालं. खरोखर जी काही शिकवण दिली त्यामध्ये तुकाराम महाराज गेल्या 10 दिवसापूर्वी कैलासवासी भाऊंचं दुःखद असं निधन झालं. तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे ध्येय जावो आत्वा राहो पांडुरंगी गुरु राहो या पंथाप्रमाणे भाऊंचं दुःख निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राऊत परिवार या दुःख झाल्या दुःखातून सावरण्याची शक्तीपटी ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी. भाऊंच्या आत्म्यात सद्गती मिळावी अशी माझी सोनार कुटुंबाच्या वतीने कर्जत नगरपंचायतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगतो. कैलासवासी चंद्रकांत उर्फ भाऊ राऊत यांनी आपल्या कष्ट प्रामाणिकपणा आणि माणुसकीने समाजात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आठवणी कायम सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील. जी न्यूज लाईव्ह चॅनलकडून आदरणीय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे. कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार. एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा. लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर.